नमस्कार आणि स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो, शिक्षाश्री एज्युकेअर या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, 12वी सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी हा कोर्स करण्याची इच्छा असते, पण म्हणून नीट या परीक्षेमध्ये स्कोअर कमी आल्यामुळे आपल्याला खाजगी विद्यापीठ किंवा वेगवेगळे कॉलेजेसची ओढ लागते। तर त्यामध्ये महाराष्ट्रातील एकमेव नामवंत विद्यापीठ म्हणजेच महात्मा गांधी मिशन, एमजीएम युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, नवी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर आपल्यासाठी घेऊन आले बॅचलर ऑफ फिजिओथेरपी हा कोर्स करण्याची एक नामी संधी। तुम्ही म्हणाल सर यासाठी मग अप्लाय कसं करता येईल, CET असेल का, एक्झाम सेंटर कुठे असतील, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर एमजीएम युनिव्हर्सिटीमधून बॅचलर ऑफ फिजिओथेरपी हा कोर्स करायचा असेल तर आपल्याला छत्रपती संभाजीनगर आणि नवी मुंबई अशा 2 महाविद्यालयातून आपल्याला फिजिओथेरपी हा कोर्स करण्यासाठीची नामी संधी उपलब्ध झालेली आहे। तर यासाठी अप्लाय कसे करायचे, फॉर्म कसा भरायचा, एंट्रन्स कुठे होईल, यासाठीची माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतात की एमजीएम फिजिओथेरपीसाठी आपण अप्लाय करायचा असेल तर एमजीएम UHS या वेबसाईटवरून आपण अप्लाय करू शकतात। त्यासाठीची शेवटची डेट असेल 27 जून 2026 आणि आपलं ॲडमिट कार्ड, एक्झामसाठीचं ॲडमिट कार्ड रिलीज होणार आहे ते म्हणजे 3 जुलै 2026 रोजी। त्यानंतर एमजीएम CET कधी बघा विद्यार्थी मित्रांनो, तर 12 जुलै 2026 रोजी बॅचलर ऑफ फिजिओथेरपी या कोर्ससाठीची दोन्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठीची CET ही 12 जुलै 2026 रोजी होणार आहे। त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट 12 जुलैला CET झाल्यानंतर लगेच रिझल्ट हा तुमचा 15 जुलै 2026 रोजी लगेच रिझल्ट डिक्लेअर होणार आहे। त्यानंतर लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन फॉर द व्हेरिफिकेशन ऑफ मार्क्स, व्हेरिफिकेशन ऑफ मार्क्स करण्यासाठी तुम्हाला 18 जुलैपर्यंत अप्लाय करता येणार आहे। आणि मेरिट लिस्ट म्हणजे मेरिट लिस्टमध्ये पात्र झालेले विद्यार्थी कोण असेल याची लिस्ट कधी लागणार आहे, तर 20 जुलै रोजी मेरिट लिस्ट तुमची लागणार आहे आणि 20 जुलै रोजीच्या मेरिट लिस्टनंतर आपल्याला ॲडमिशन त्या ठिकाणी घेता येईल। त्यानंतर एक्झामिनेशन सेंटर्स कुठे असतील असा महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो। तर 2 ठिकाणी एक्झामिनेशन सेंटर्स एमजीएम युनिव्हर्सिटीने ओपन करून ठेवलेत, ज्यामध्ये एमजीएम मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर आणि एमजीएम मेडिकल कॉलेज नवी मुंबई अशा 2 ठिकाणी एक्झामिनेशन होईल। आता एक्झामिनेशनचा टाईम काय असेल, तर सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत एक्झामिनेशनचा टाईम असेल। अशा पद्धतीने एमजीएम युनिव्हर्सिटीचं नोटिफिकेशन आहे, आपण अजूनही एमजीएम UHS एमजीएम युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस या वेबसाईटवरती जाऊन आपण अप्लाय करू शकतात आणि आपण अशा पद्धतीने शेड्यूल फॉलो करून आपण स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकतात। आपल्याला 27 जूनपर्यंत अर्ज करता येईल आणि एमजीएम फिजिओथेरपीसाठी आपण BPT हा कोर्स करण्यासाठी एलिजिबल होऊ शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वी सायन्स उत्तीर्ण झालेला असाल आणि आपल्याला माहीत असेल की आपल्याला नीटमध्ये जर स्कोअर कमी येत असेल तर आपण एमजीएम युनिव्हर्सिटी हा आपल्यासाठी एक उत्तुंग पर्याय असेल। स्कोअर जरी जास्त असेल कमी असेल तरीसुद्धा आपण या एंट्रन्सच्या माध्यमातून आपण BPT या कोर्ससाठी रजिस्टर करू शकतात। या व्यतिरिक्त आपल्याला जर काय अडचण येत असेल तर आपण नक्कीच दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आपला फॉर्म व्यवस्थितरित्या भरू शकतात। थँक्यू।